तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज क्वालिटी यूट्यूब चॅनलमध्ये. भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. ब्लॉग काढायचं कारण, व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आत्ताच आम्ही 1-2 दिवसापूर्वी आणि कॉमेडी व्हिडिओ न काढण्याचं कारण पण हेच आहे की आम्ही 1-2 दिवसापूर्वी शिफ्टिंग केली घराची फ्लॅटमध्ये. बारीक घरात होता अगोदर आपण, आता आपण फ्लॅटमध्ये आलेले. तर तुम्हाला फ्लॅट म्हणजे तुम्हाला संपूर्ण घर दाखवतो आणि आपले व्हिडिओ येतील. कॉमेडी व्हिडिओ पण आपण चालू करणार. ते कॉमेडी व्हिडिओ आपले येतील. याच कारणामुळे शिफ्टिंगच्या गडबडीत असल्यामुळं व्हिडिओ येत नव्हते. तर व्हिडिओ येतील. आता संपूर्ण घर तुम्हाला दाखवतो. तर हा सगळा हा सगळा हॉल आहे मित्रांनो. तुम्ही बघताय ते सगळा हॉल आहे हा. आणि इकडं बघितलं तर इकडं अशी वॉशिंग मशीन ठेवायला जागा, इथं प्लग आहे. तिथं हॉलमध्येच आहे वॉशिंग मशीन ठेवायला जागा. आणि इकडं किचन आहे. हे सगळं किचन आहे. इकडं इकडं आले डायरेक्ट किचन आहे ना. हे किचन आहे. हे असं इकडे किचन आहे सगळं. आणि एक बेडरूम आहे, म्हणजे 1 BHK फ्लॅट आहे. एक बेडरूम आहे. बेडरूम दाखवतो तुम्हाला मी. तर आता तुम्हाला एक बेडरूम दाखवतो. 1 BHK फ्लॅट आहे. बेडरूम दाखवतो तुम्हाला. हे असं बेडरूम आहे. हे असं बेडरूम आहे. तुला कसं वाटतंय आपण नवीन घरात शिफ्ट झालं तर? आवरून नको मोठं घर, आता मोठ्या घरात आली ना तू. आणि अजून तर 3 BHK घ्यायचं आहे मित्रांनो. अजून तर 3 BHK घ्यायचं आहे. मग आता 1 BHK ला कंटाळली. आता आम्ही चाललोय मॉलला. मम्मी, मी, पप्पा. ईशा काय येणार नाही, आई ईशा येणार नाहीये. आणि तुम्हाला तुला कसं वाटतंय आपण नवीन घरात शिफ्ट झालोय? मस्त सगळे घरात सगळे बेसिन वगैरे सगळे. किचन मोठं. किचन तुम्हाला दाखवलं. इकडे किचन, हे असं किचन बघितलं का? इथं आहे ना, त्याला कप्पे ट्रॉले आहेत. ट्रॉले तिकडे असे ट्रॉले. असे चमचे वगैरे ठेवायला वगैरे लागायचे तांब्या. म्हणजे वर काय पसारा राहत नाही मित्रांनो. तरी ह्यांनी पसारा ठेवलाय. इकडे पसारा राहत नाही. इकडं असं फ्रीज ठेवलंय. त्याला असे वगैरे ड्रॉवर आहे. सगळे भांडी बिंडी ह्याच्यात असतात. तर आत्ता मला वाटतंय 5 वाजलेत. मी चाललोय मॉलला. थोडंसं सामान वगैरे आणतो नाही का, म्हणजे बाजार वगैरे थोडंसं घेऊन येतो. बाजार घेऊन येतो. आणि चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आता डीमार्टला आलो. इकडं छत्री घेतली. पप्पा काय माहिती कुठं गेलेत. कुठं गेले असतील. कुठं गेले. तुझं घे, तुला काय घ्यायचं घे. असं डीमार्ट आहे. बघितलं का? इकडं कपड्याचं सेक्शन आहे. इकडं चप्पल वगैरे. एवढं सामान घेतलं. बघितलं का? असं सामान आणलंय. तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय नंतर. 1 2 3 4 पिशव्या भरल्या. असे डब्बे ठेवायला जागा आहे. इकडं बघितलं असं बिस्किट वगैरे आणलेले. इकडं वर असे कप्पे आहेत. बघितलं का? इकडं सगळं फार छान. मॉलमध्ये होतो. मॉलवरनं आलोय. इकडं सामान लावायला विचारली. काही तर सामान लावते आहे का नाही? इथं असं बरबनचे बिस्किट. किती पॅकेट राहते? किती पुढे बघ? 6 पुढे. केवढी क्वांटिटी? गप्पे आत्ता खायचं नसतं नाही तर काय. अशी पुढे बस 6 साठीच आणलेत. पप्पांनी आणलेत ते. तर बघितलं का? इथे ह्याच्यात बिस्किट बनते मम्मी. एका पॅकमध्ये 6 पुढे. मला वाटतं हे किती, मला वाटतं फॅमिली पॅक हे कितीच असेल? 180. कितीचा आहे पॅक तुम्हाला सांगतो. 5 into 100 kg. हा, चिकन पॉपकॉर्न बी असतात. वाटतं ह्याची प्राईस किती? कशाला रे आत्ता खाता?
लगेच खायला लागली पण खाती काय आहे का बघू एक ए दे कसं एक असं दे कॅमेरा पशी काय आता हे पारले गोल्ड पप्पा तिकडे बोल का ते दुधात खायचं बिस्किट आहे मला चक्कर यायला लागली. म्हणून खाते का कॅलरीज लो पप्पांना दे मला दे पप्पांना दे आईला दे दोन फरसान नको बघू हवा सोडते का बस मला वाटतं खाती भूक लागली का तुला काय देऊ भाकरवडी खायला खायला आणलंय अरे खायला आहे पण हे जे छटर बटरच आहे मग काय म्हणजे तसं नाही एक भाजी भाकरी करते का घरात? तसं नाही म्हणजे खाण्यासारखं काय नाही ती मॅगी बघायची ना 55 रुपये एवढं रुपये बाहेरची कोरियन मॅगी ते खाली कोरियन मॅगी जाऊन कोरियनला पोचत नाही 55 रुपये शिवाले पण सोडायचे नाही ग इथले कोरियन मॅगी होती मित्रांनो मॉलमध्ये 55 रुपयाला कोरियन मॅगी स्पायसी काय नाही एवढं घास लागत आपलं साधं बरं आहे कधीतरी मॅगी खूप तिखट असते ती आम्ही काय केलं मसाला पॉपकॉर्न घेतले बर्बन बिस्किट घेतलं ओरिओचं BTS घेणार होतो पण ते खूप महाग आहे आपल्याला परवडण्यासारखं नाही पार्ले घेतलं गोल्ड मोठं असे सिंथॉलचे लाईम फ्लेवरचे साबण आणलेत किती 1 2 3 4 आहेत 2 बॉक्स आणलेत 4 पीस भेटतात त्याच्यात याला असे कप्पे आहेत बघितलं मित्रांनो साईडने असं ठेवायला आहे नाही याला असे कप्पे आहेत हे काय आई साबण ठेवती सगळं तिकडं साबण बारीक गोष्टी कपाटात नाही का कॉर्नरला बाथरूममध्ये थोडे कपाट आहे अशा वस्तू ठेवल्यात बघितलं खाली असं सगळं एक लावलंय आईने चालू आहे म्हणून छत्री आणली मित्रांनो ही छत्री कितीला असेल माहितीये का ती एकच पुढे प्राइस बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो 400 रुपयाला छत्री मॉल मध्ये ही तशी लोकल प्राइस किती आहे 100 150 200 400 रुपये छत्री. तर मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा घर कसं वाटलं नक्की सांगा तर ब्लॉग एंड करतो धन्यवाद.